साडी खूप छान आली आहे, मला खूपच जास्त आवडली. हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर सकाळची बरीचशी कामे झालेली आहेत, बरीचशी काय सगळीच झाली आहेत आणि अजून बाकीची बरीचशी कामे मला करायची सुद्धा आहे. तर आज दिवसभरामध्ये काय काय कामं होतील आणि काय काय नाही होणार ते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. तसं तर बघते आता अजून 11च वाजले आहे, पण भरपूर कामे आज करायची आहे. तर चला काय काय कामं होणार आहे आज ते बघूया. तर चला. आणि ही एक साडी मी मिशोवरून मागवली आहे. तशी तर मी हॉल व्हिडिओ शूट करण्यासाठीच मागवली आहे इंस्टाग्रामवरती, पण साडी खूप छान आली आहे, मला खूपच जास्त आवडली. अशी एक मी आधी मागवली आहे मिशोवरून, पण ती पूर्ण प्लेन आहे आणि याच्यावरती अशा प्रकारच्या टिकल्या लावलेल्या आहेत. आणि इंस्टाग्रामवरती तर ही साडी खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे आजकाल आणि यामध्ये बरेचसे कलरसुद्धा अवेलेबल आहेत. पण मला पर्सनली हा मरून कलर खूपच आवडला आहे आणि या टिकल्यांमुळे तर याला अजूनच चांगला लुक आलेला आहे. तर माझ्याकडे जी प्लेन साडी आहे ना, त्याला सुद्धा मी अशा टिकल्या मला जर बाहेर मिळालं तर मी लावून देईल, कारण टिकल्याने साडीचा अगदी लुकच चेंज होऊन गेला आहे. खूप छान वाटते आहे आणि वेअर केल्यावर सुद्धा मी तुम्हाला दाखवेल याचा लुक. आता आज तर काही पॉसिबल होणार नाही, कारण की बरीचशी कामे आज मला करायची आहे, म्हणून आज काही साडी घालून शूट करणं होणार नाही. पण बघते आता उद्या, कारण मग याला रिटर्न पण करावी लागणार आहे, म्हणून उद्या बघते. लुक जर करायचा असेल तर साडीवरती तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. चला तर आता बाकीची कामे आवरून घेऊया. इकडेच मी हॉल व्हिडिओ शूट करते, म्हणून पडदा थोडासा लावून घेते. इकडे छान व्हिडिओ उतरतात म्हणून मी इकडेच शूट करते. कालचे धणे नेसून ठेवले, पण काही भाजायला वेळच मिळाला नाही. आता तर भाजावेच लागणार आहे, कारण की धण्या जिऱ्याची पावडर संपली आहे, म्हणून आता भाजावे लागणार आहे. आणि संध्याकाळी मी याला दळायला पण ठेवून देईल. जिऱ्याची पावडर पण बनवून ठेवायची आहे. धणे भाजताना त्यामध्ये थोडं जिरं जर टाकलं, म्हणजे 1 किलो धण्यामध्ये पाव किलो जर जिरं टाकलं तर धणे जिरे पूड बनते आणि खूप छान टेस्ट येते मग भाजीला. मी नेहमी तसंच करत असते. सुगंध एवढी छान येते.
8 दिवस झाले या डब्यामध्ये कारले ठेवले होते, पण अजूनही लाल झाले नाहीये. तसेचे तसे आहेत, तसेचे तसे आहेत. तुम्ही बघू शकता एकही कारला लाल झालेलं नाहीये. खूपच छान आहेत हे डबे. सगळ्यांकडे डबे, ज्यांच्याकडे फ्रीज आहे त्यांच्याकडे डबे असलेच पाहिजे. खूप छान फ्रेश राहतो याच्यामध्ये भाजीपाला. जिऱ्याची पावडर थोडीशीच बनवायची म्हणून आता एक कढई गरम होते, म्हटले आता जाता भाजून घेते जिरं. अशी कारल्याची भाजी खूप छान मस्त टेस्टी लागते. कडू तर अजिबात लागत नाही. थोडी तर लागणारच आहे. आता कारल्याची भाजी म्हटलं की थोडीशी कडू लागणार नाही, मग कारलं खाण्याचा अर्थच काय झाला. पण छान लागते अशी भाजी. अर्धा तास ठेवून द्यायचं त्याला मीठ लावून. आणि बघा कारल्याला अशा प्रकारे कट करून त्यामध्ये मीठ घालून अर्धा तास याला ठेवून द्यायचं आहे. आणि आता बघा असं तर मला कोणी रडवू शकत नाही, कारण की मी खूप जास्त स्ट्रॉंग आहे, पण हा कांदा मात्र मला रडवून जातो. तर तुमच्यासोबतही असंच होते का? कितीही आपण स्ट्रॉंग असलो तरी कांदा कापताना मात्र आपल्याला रडू तर येतेच नाही का? कांदाही मला जास्त कापायचा होता, भाजीसाठी सुद्धा कांदा कापायचा होता आणि शिळ्या पोळ्या उरल्या होता त्यांचा चुरमा बनवायचा होता. तर चुरम्यासाठी सुद्धा मला कांदा कापायचा होता. तर जास्त कांदा कापायचा म्हटलं म्हणजे मग जास्त रडायचं. चला हे तर आपलं रोजचंच रडगाणं आहे. आता रात्रीच्या 3-4 पोळ्या सुद्धा शिल्लक राहिल्या होत्या आणि असं तर त्या कोणी खाणारच नाही, म्हणून मग त्याचा जर चुरमा बनवून दिला तर सगळे अगदी आवडीने खातात. एवढा टेस्टी लागतो. तर आता उभं राहून संग पोळ्या मोडणं मला थोडासा कंटाळाच येत होता, म्हणून म्हटलं चला खालीच बसून घेते. आणि खाली बसून मस्त मग सगळ्या पोळ्या मोडून घेतल्या. तुम्हाला आज मस्त कारल्याच्या भाजीची रेसिपी देणार आहे. खूप छान लागते अशी भाजी. तशी तर अजिबातच कडू लागत नाही, थोडीफार तर लागणारच आहे आता कारल्याची भाजी म्हटलं तर. चला एका कढईमध्ये मस्त 2-3 चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिराची फोडणी द्यायची आहे. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं. मग 2-4 लसणाच्या पाकळ्या मी कट करूनच घातलेल्या आहे. आणि कांदासुद्धा आपल्याला अशा प्रकारे लांब लांब कट करायचा आहे. थोडासा जास्त कांदा घालायचा आहे आणि त्याला थोडासाच लालसर होऊ द्यायचा आहे. अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये जे कारले आपण मीठ लावून ठेवले होते ना, त्या कारल्याला अगदी 3-4 पाण्याने चोडून धुवून टाकायचे आहे, म्हणजे त्याचा कडवटपणा निघून जातो. आणि मग अगदी त्याला पिळून अशा प्रकारे घालायचे आहे ह्या कांद्यामध्ये. आणि मग त्याला मिक्स करून घ्यायचं आणि सगळे बेसिक मसाले घालायचे आहे. म्हणजे लाल तिखट मी 1.5 चमचा घातलेला आहे, धणे जिरे पूड 1 चमचा घालायची आहे, गरम मसाला 1 चमचा घालायचा आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. कारल्याला सुद्धा आपण मीठ लावलं होतं, त्यामुळे थोडीशी मिठाची चव राहते म्हणून थोडं मीठ कमीच घालायचं आहे. आणि मग हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडासा पाण्याचा शिपका मारायचा यावरती कारले शिजण्यासाठी. जास्त पाणी नाही घालायचं, अगदी थोडासाच पाण्याचा शिपका मारायचा आणि मग याला झाकून ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटात आपली भाजी बनवून तयार होते. आणि मध्ये मध्ये याला हलवत राहायचं आहे. लगेच शिजते ही भाजी, जास्त उशीर लागत नाही. अशा प्रकारे बघा भाजी शिजली की नाही ते आधी चेक करून घ्यायचं आहे. म्हणजे कारलं दाबून बघायचं शिजलं की नाही. नाही शिजलं तर अजून थोडा वेळ होऊ द्यायचा आहे, पण जास्त नाही उशीर लागत, 5 ते 10 मिनिटातच होऊन जाते. आणि मग कारले चांगले शिजले की यामध्ये आपल्याला दाण्याचा कूट घालायचा आहे. आता मी तर आठवडाभराचा दाण्याचा कूट बनवूनच ठेवते, त्यासाठी मग दाण्याचा कूट माझा तयारच होता. तुमच्याकडे नसेल तर मग दाणे भाजून त्याचा कूट करून ह्या भाजीमध्ये टाकायचा आहे. आणि झाली आपली भाजी तयार. एकच नंबर लागते ही भाजी चपातीसोबत. आणि थोडीशीच कडवट लागते. आता कारला आहे म्हटल्यावर थोडीशी कडू तर लागणारच आहे, पण खायला खूप जास्त टेस्टी लागते ही भाजी. आणि त्याच प्रकारे दुसरीकडे माझा चुरमासुद्धा बनवून तयार झालेला आहे. अशा तर शिळा पोळ्या कोणीच खात नाही, पण असा चुरमा बनवला लगेच फिनिश होऊन जातो. मला सुद्धा मिळत नाही, एवढा टेस्टी लागतो आणि आमच्या घरात सगळ्यांनाच खूप जास्त आवडतो.
अजूनही कुठलं बनलंच नाही आहे. कॉमेडी आणि मस्त बघावं असंच वाटते. रिपीट तेच ते एपिसोडसुद्धा बघायला कंटाळा येत नाही. खूप जास्त कॉमेडी आणि फनी असतात. खूप छान नाटक आहे. तुमच्या घरात ही नक्कीच हे नाटक तर पूर्ण दिवसामधून केव्हा ना केव्हा तर सुरू राहतच असेल. आणि खास करून जेवायच्या वेळेस तर तारक मेहता पाहिल्याशिवाय तर अजिबात जेवण जात नाही. तुमच्या घरातही कोण कोण हे तारक मेहता बघते नक्कीच सांगा. चला तर मस्त कारल्याची भाजी तुमच्यासोबत शेअर केली. आणि अशी भाजी जर केली तर जास्त कडू लागत नाही, खूप छान टेस्टी लागते. तसं तर घरामध्ये आमच्या कोणालाच कारल्याची भाजी आवडत नाही, फक्त मला एकटीलाच आवडते. आणि मला आवडते म्हणून मी आणतच असते अधूनमधून. आणि एकटीसाठी बनवायचा येतो कधी कधी कंटाळा, पण तरी खायची इच्छा झाली तर मग मी बनवूनच घेते. अशा प्रकारे बनवली तर मग खूपच छान लागते. तुम्हीही एकदा नक्कीच बनवून बघा. चला तर मग आज जास्त काही शेअर करता नाही आलं. आजचा हा छोटासा जो व्लॉग मी शूट केला होता. आणि आज भरपूर सारी कामे करायची आहेत, संध्याकाळी बाजारातही जायचं आहे. तर चला मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.